ऐक साजणी नारी जातीच्या सौभाग्याच्या पाच खुणा, सौभाग्याच्या पाच खुणा, पाच प्रश्नांचं उत्तर ऐकून तुझा बघू दे चतुरपणा. अग चतुरपणाची नौबत झडली लय कौतुक हे बरं नव. हा लहान तोंडी मोठ्या घासाचं धाडस करणं खरं नव. अग नार केळीच्या कोंबावानी जगात सारी म्हणती ग. हा मग कोमल चरणी भारी वजनाच्या साखळ्या कशाला घालती ग. असा आहे आमचा पहिला प्रश्न. जमत असेल तर द्या उत्तर, नाहीतर आणा गाडी. असं ऐका. अरे चतुरपणाचा उजेड दिसला पाच तुझ्या या प्रश्नानं. अन नारी जातीच्या पातिव्रत्याला आज दिला तो आव्हान. अरे पतिव्रतेला अलंकार हे लाख मोलाचे असते र. अन सौभाग्याच्या पाच खुणांची ऐक सांगते माती र. भोळ्या भाबड्या नारी जातीनं रस्ता धरून तेढार, रस्ता धरून तेढार. मान मर्यादा यावी अंगी धाक बसावा थोडार, धाक बसावा थोडार. पाय ठरावा एका जागी, पाय ठरावा एका जागी. असा घातला खोडार, असा घातला खोडार. म्हणून चांदीच्या साखळ्या करुनी पायी नारीच्या घालती र. म्हणून चांदीच्या साखळ्या करुनी पायी नारीच्या घालती र. पहिलं उत्तर परखून घ्यावं खऱ्या कसोटीवरती र. अग टिचबर आपल्या बालबुद्धीची खोटी बढाई मारू नको. उसनवारीच्या अकलेवरती व्यापार असला करू नको. अग चवळी वाणी तू लवचिक भारी नार जशी शेलाटी ग. हा मग नाजूक हाती हिरव्या चुड्याची कशाला अडचण करती ग. दुसरं उत्तर हिरव्या चुड्याचं ऐक सांगते आता तुला. नारी जातीला अवगत झाली बिरस्पतीची खरी कला.
भरल्या चुड्यान दान देऊ दे दुसऱ्याला. अहो घरची लक्ष्मी भरल्या चुड्यान दान देऊ दे दुसऱ्याला. म्हणून हाती हिरव्या रंगाचा चुडा घालते नारीला. अग नकोस दाऊ नखरा तोरा वाऱ्यावरती पदर उड. हा आमची कीर्ती दाही दिशाला बाईची अक्कल चुली पुढे. अग पद्मिनी वाणी नार गोरटी नित्तळपण हे कळलं ग. हा मग गोऱ्या गळ्यामध्ये काळ्या मण्याचं कशाला भांती डोरलं ग. तिसरा उत्तर काळ्या मण्यांचा ऐक बुलगडा करते र. सौभाग्याच्या अधिकाराची ऐक थोरवी गाते र. नव्या नवरीचा रूप घेऊन लक्ष्मी येते पायगुणी. लक्ष्मी येते पायगुणी. मंगल हाती तिच्या गळ्याला. मंगल हाती तिच्या गळ्याला. बांधते डोरल सुवासिनी. बांधते डोरल सुवासिनी. सासर माहेर दोन मणीयन. सासर माहेर दोन मणीयन. कुलशीलाचा तिसरा मणी. संसाराचा चौथा आणिक पतिदेवांचा पाचवा मणी. पतिदेवांचा पाचवा मणी. पाच मण्याच्या पाच प्रतिष्ठा. जीवा पाडते जपते र. अहो पाच मण्याच्या पाच प्रतिष्ठा. जीवा पाडते जपते र. दोरला बांधून नवी नवरी सुवासिनी ती ठरते र. आजकालच्या मर्दगड्यानी लई चढवलंय नारीला. डाव पेचन तुला पकडून थांब गण तो जेरीला. अग गुलाब फुलला गाली ओठी सुंदर त्याची तू मूर्ती. हा मग चाफकळीच्या नाका मंदी नतीच ओझ का देती. ऐक नथीचा चौथा उत्तर विचार करशी कसला र. पेचा मागून पेच तुझा हा. चुटकी सरशी सुटला र. तिन्ही तिरकण नारी जातीनं पट्टा तोंडाचा सोडू नये. पट्टा तोंडाचा सोडू नये. वाईट वंगाळ बोलून आपली नाती गोती तोडू नये. नाती गोती तोडू नये. तिच्या वटाला अडतर यावा भलत संत घडू नये. भलत संत घडू नये. तिनं बोलावं मर्यादेनं फशी कुणाला पडू नये. फशी कुणाला पडू नये. म्हणून नथीच कुलूप लावूनी बंदोबस्त हा
ही बेहतर ग अग कलंक नाही डागही नाही अशी तो रवी गाती ग हा मग रुंद कपाळी टिळ्या एवढ कुंकू कशाला लेती ग ग ग ग ग माझे बाई माझे बाई माझे बाई ऐका पाचवा उत्तर ऐकायला आतुर झाली सारी उभ्या जगाला पुरून उरलो आम्ही जातीच्या नारी धरणी आपुल्या भाळावरती टिळा लावते सूर्याचा लाल किरणानी उजळून येतो संसार साऱ्या दुनियेचा त्या किरणाची लाली घेऊन त्या किरणाची लाली घेऊन टिळा शोभू दे कुंकवाचा पती देवाला मान लाभू दे पती देवाला मान लाभू दे सूर्यदेवाच्या तेजाचा हो सूर्यदेवाच्या तेजाचा म्हणून आपुल्या भाळावरती कुंकू लाविते नारी र म्हणून आपुल्या भाळावरती कुंकू लाविते नारी र पाचपणाची दिली परीक्षा माप घालून पदरी र र र र अग अशी मिळावी जोडीदारीन म्हणून मांडला दरबार ग या राजाच्या अर्धांगीचा तुला शोभतो अधिकार अग तुला शोभतो अधिकार अग तुला शोभतो अधिकार जय 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 नारी हार कुणाची जीत कुणाची बरोबरीचे नसते हो शुभ मुहूर्तावर लग्न लावतो आशीर्वाद द्या शेवटी